पंतप्रधान मोदींच्या प्रयागराज दौऱ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्थेत वाढ. पंतप्रधान मोदी महाकुंभमेळा 2025 साठी विकास कामांना भेट देणार. तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई इथल्या अरुलमिगू अरुणाचलेश्वर मंदिरामध्ये कार्तिकाई दीपम उत्सवासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. नागपूरमध्ये आजपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात. अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार. नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात 1,000 रुपयांची घसरण. क्विंटल मागे 1,000 रुपयांची घसरण झाल्यानं कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची दुरावस्था. महामार्गावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य. काँक्रिटीकरणाच्या संथ गतीमुळे वाहन चालकांचे हाल. मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित. मुंबईमध्ये गेले 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण. कुलाबा आणि कांदिवलीतली हवेची स्थिती वाईट. राज्यामध्ये रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण. राज्यातली थंडी काहीशी कमी होण्याचा अंदाज. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ वातावरण होणार. ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार. काही भागांमध्ये 2 दिवस टप्प्याटप्प्यानं होणार पाणीपुरवठा. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस. तामिळनाडूत अतिवृष्टीनं अनेक शाळांना सुट्टी. नागरिकांना खबरदारीच्या सूचना. अमरावतीमध्ये अवैध नायलॉन मांजाची विक्री. अकोल्यातनं एकाला घेतलं ताब्यात. 60,000चा मुद्देमाल हस्तगत. वाशिम जिल्ह्यातल्या भाजीपाला बाजारपेठेत लसणाचे दर गगनाला भिडले. 550 ते 600 रुपये प्रति किलो दर असल्यानं ग्राहक हैराण. वाशिममध्ये यंदा हळदीच्या पेरणीमध्ये मोठी वाढ. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली हळदीची पेरणी. देशामध्ये रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येमध्ये वाढ. वर्षभरामध्ये 4,80,000 अपघात तर 1,78,000 जणांचा मृत्यू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची लोकसभेत माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.